एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। जवळपास 10 वर्षे प्रशासकीय राजवट असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या थेट नगराध्यक्षपदी बहुमताने निवडून आलेल्या उच्च शिक्षित सीए तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांनी शुक्रवारी 2 जानेवारी 2026 रोजी नूतन वर्षात ढोल ताशांच्या गजरात अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रशासकीय भवनात सकाळी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला। पदभार स्वीकारल्यानंतर प्राचीनकालीन सुमंदिर हे अंबरनाथचे वैभव आहे। त्या अनुषंगाने शहराच्या विकासाला गती देताना प्राथमिक नागरी सुविधा अभावी आलेला बकालपणा दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल। नगरसेवकांसोबत प्रत्येक प्रभागात नगराध्यक्ष आपल्या दारी हा उपक्रम राबवणार असून त्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नूतन नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांनी आश्वासित केले। अंबरनाथ नगरपालिकेच्या आवारात ढोल ताशांच्या गजरात नवनिर्वाचित नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आदींच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वागत समारंभ व्यासपीठावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजुले यांनी समस्त अंबरनाथकरांचे आभार मानले। आपले शहर हे एक मिनी इंडिया असे बोलले जाते। या शहरात देशातील सर्वच प्रांतातील लोक गुण्यागोविंदाने राहतात। त्या समस्त अंबरनाथकरांनी मला दिलेल्या आशीर्वादामुळेच मी नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचले। माझ्यावर इतकी मोठी जबाबदारी दिलेली आहे, जो विश्वास नागरिकांनी दाखवला, विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही असं मी तुम्हाला वचन देते, असा मनोदय नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी व्यक्त केला। या प्रसंगी व्यासपीठावर भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, भाजपा महाराष्ट्र परिषद सदस्य भाजपा तथा माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील, भाजपा मंडळ नगराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील, भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष सदाशिव पाटील, काँग्रेसचे प्रदीप पाटील, भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष रेखा चौधरी, नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खूप सुंदर वाटतंय आणि आज खऱ्या अर्थाने खुर्चीवर बसल्यानंतर जबाबदारीची जाणीव झालेली आहे आणि अंबरनाथकरांचे सगळ्यांचे मी पहिले आभार व्यक्त करते की इतक्या मोठी जबाबदारी दिली आहे माझ्यावर, जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही ही मी तुम्हाला आज वचन देते आहे। आणि हे सांगायचं आहे की माझ्या मागे पूर्ण सगळे अंबरनाथकर आहेतच, त्याचबरोबर आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर आमचे आमदार किसनजी कथोरे साहेब, चित्राताई वाघ, या त्यांचं सगळ्यांचं पाठबळ, आमचं सहकारी प्रदीप पाटील साहेब तसेच सदामामा, ह्या सगळ्यांचं सहकार्य आहे। त्याच्यामुळे आता विकासाचं काम आणि जो आमचं मिशन आहे भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त अंबरनाथ बनवायचं, ह्या वाटचालीला आम्ही सुरुवात केलेली आहे। तुम्ही आपल्या भाषणामध्ये ह्याच्या आधी जे झालं तेच मी म्हणेन की झालेल्या गोष्टी तशा परत घडून द्यायच्या नाहीत आम्हाला, आणि जे काम चांगल्या प्रतीचं झालं, दर्जा झालं तर ते टिकून राहील आणि आम्हाला तेच आहे की शाश्वत विकास करायचा आहे। नुसतं विकास नाही तर शाश्वत विकास, जेणेकरून तो दीर्घकाळ टिकेल, म्हणून आम्हाला दर्जेदार काम अपेक्षित आहे। तुमच्या बॅनरमध्ये प्रत्येक वेळेला लिहिलं गेलं तर ना खाऊगी ना खाणेजोगी, काय नेमकं आता यावेळेला होईल का आपलं? नक्कीच मी नेहमी सांगते, जर कुटुंब प्रमुख आपला जर स्ट्रिक्ट असेल आणि न खाणारा असेल तर खालचे जे आपले जे कुटुंबाचे जे मेंबर्स आहेत त्यांच्यावर थोडा तरी परिणाम होतोच, आणि मग 100% भ्रष्टाचार एका दिवसात शक्य नाही, पण हळूहळू का होईना हा आम्ही संपवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत। आज भारतीय जनता पक्ष आम्ही सगळे विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहोत आणि जे आमचं मिशन आहे भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त अंबरनाथ करण्याचं आणि विकसित अंबरनाथ करण्याचं, त्या मुद्द्यावरच घेऊन आम्ही सगळे एकत्र आले आहोत आणि त्याच्या प्रकारचंच आम्हाला काम करणार आहोत। काही भाषणात आपण आता म्हणाले खासदारांचे देखील जे ड्रीम्स प्रोजेक्ट आहेत आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। बदलापूरमधून खासदारांच्या ड्रीम प्रोजेक्टला घनकचऱ्याला विरोध केला जातोय, त्याकडे आपण कसं पाहतो? जे काय असेल ते डिस्कशन केलं जाईल आणि त्यांच्या डिस्कशनमधून, नक्की कसं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट डिस्कस करतो त्याच्यानंतर सोल्युशन मिळतं,
तर तसंच मी सांगेन की ह्या विषयावर मी डिस्कशन करूनच मी बोलणार.